स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परीक्षाच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न जास्तीत जास्त तुम्हाला PYQ पाहायला मिळतील, म्हणजे तुमचं काय होणार या ठिकाणी बेस पक्का होणार। तुम्हाला समजणार की कोणत्या लेवलचे प्रश्न येतात, PYQ पाहायला मिळतील। प्लस प्लस म्हटलं या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडीवरतील देखील अपडेटेड प्रश्न, सध्याचे जे महत्त्वाचे परीक्षेला ते प्रश्न देखील तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे आजचा व्हिडिओ हा परीक्षेच्या उद्दिष्टाने एकदम महत्त्वाचा। पहिला प्रश्न पहा, आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी खालीलपैकी कोणती आहे? यांना काय विचारलं पहा, आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी, तर ही आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती। भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? एकदम बेसिक प्रश्न आहे, पण परीक्षेला काय होतंय, आपण म्हणतो एकदम बेसिक, याच्याकडे दुर्लक्ष करतो वाचता वेळेस। पण अशा लेवलचे प्रश्न येतात पहा, महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? तर महात्मा गांधी हे पश्चिम बंगाल या राज्यात होते। केव्हा भारत स्वतंत्र मिळाला होता? तेव्हा सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणता खेळ प्रकारामध्ये पदक मिळाले नाही? प्रश्नाची लेवल समजून घ्या। हे PYQ ह्या ठिकाणी 2021 आहे, तर आताच्या जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 2022-23 असे प्रश्न पडतील। तर लक्षात राहू द्या, भेटले नाही या ठिकाणी का म्हणले, मिळाले नाही। तर नाही मिळाले ते कोणते? पर्याय क्रमांक 4 टेबल टेनिस। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती आहे? हे आहे 12 सदस्य असतात, लक्षात राहू द्या 12 सदस्य, म्हणजे संख्या किती? पर्याय क्रमांक 2 12 सदस्य। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? हा प्रश्न झोपेतून पण उठलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे उत्तर। कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर हा प्रश्न येतोच, हमखास येतो। म्हणजे मास्तर तुम्ही म्हणशाल हा प्रश्न येतो का? हा प्रश्न जास्तीत जास्त वेळेस विचारलेला आहे, हा माहीतच पाहिजे। याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 720 किलोमीटर। पुढचा प्रश्न, भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? प्रत्येक प्रश्नासाठी काय करा, 3 ते 5 सेकंद घ्या, म्हणजे तुमचं काय होणार आहे या ठिकाणी एक टेस्ट बनवून देता आहे व्हिडिओ। याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई। पुढचा प्रश्न, अलीकडे नुकत्याच कोणत्या राज्याने महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण घोषित केले आहे? मध्य प्रदेश या राज्याने महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण घोषित केले आहे। पुढचा प्रश्न, डायबिटीज म्हणजे मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? पर्याय क्रमांक 3 पुढचा प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बेसिक प्रश्न, शाळेपासून शिकत आलो, कार्बन मोनॉक्साईड। पुढचा प्रश्न, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहणार। पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे कोणी केले होते? येतं लक्षात? आठवतं? व्हेरी गुड। पर्याय क्रमांक 3 सेनापती बापट। पुढचा प्रश्न, इंडियन प्रीमियर लीग IPL 2020 चे विजेतेपद कोणी जिंकले? हा प्रश्न विचारलेला आहे पाठीमागच्या परीक्षेमध्ये। तर तुम्हाला प्रश्नाची लेवल समजत असेल, हा 2020 ला विचारलं, तर 20, 21, 22, 23 हे सगळं लक्षात ठेवायचं। ज्यांना येत असेल तर कमेंट्स करा, ज्यांना येत नसेल तुमची कमेंट्स पण शिकून घेतील काही जण, काहीतरी भलं होतील। तर लक्षात राहू द्या, 15 पासून ते 20 काय आहे 5-6 वर्षाचं लक्षातच ठेवायचं। पहिलं कोण जितलं, पाठीमागचं कोण जितलं, सध्याचं काय कोण जितलं ते पण लक्षात ठेवायचं। का बरं? परीक्षा IPLच्या नंतर होणार आहे, म्हणजे IPLचं आपल्याला विजेतेपद मिळून जाणार, त्याच्यानंतर तो महत्त्वाचा राहणार, त्या विजेतेपदावरती प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, लक्षात आहे। पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न नाही, ह्या ठिकाणी उत्तर सांगितलं नाही, याचं उत्तर राहणार आहे मुंबई इंडियन्स. पुढचा प्रश्न, लेट मे से इट नाउ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 राकेश मारिया. पुढचा प्रश्न, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 हुतात्मा दिन. म्हणजे 30 जानेवारी हा दिवस कोणता आहे? हुतात्मा दिन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित येत नाही? महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित येत नाही अशी कोणती संघटना आहे ती सांगायची. पर्याय क्रमांक 4 ईडी. म्हणजे हे लक्षात राहू द्यायचं, ACB, CID, SID हे कशाची? महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित आहे. नाही विचारलं यांनी ह्या ठिकाणी 2 ED. पुढचा प्रश्न, संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे टिंब पोर्ट्सचा वापर केला जातो. बेसिक प्रश्न माहिती पाहिजे. पर्याय क्रमांक 3 USB. माहीत असतं पण परीक्षेला अशा भाषेचे प्रश्न पडले ना तो गोंधळ होऊन जातो. शांतपणे प्रश्न वाचायचा, काय म्हणतो ते लक्षात ठेवायचं. एकदा प्रश्न वाचला डोक्यामध्ये फिट झाला म्हणजे 100% तुम्हाला उत्तर जमणार. पण जर तुम्हाला प्रश्न परत वाचायचा भाग पडला तर समजून घ्या तुमचा वेळ वाया जाणार, तुम्हाला वेळ पुरणार नाही. तर एवढं परफेक्ट बनायचं, प्रश्न वाचता वेळेस एखादाच वाचला तर डोक्यामध्ये फिट झालंच पाहिजे. काय म्हटला तो लगेच समजलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागतं भाऊ? जास्तीत जास्त रिव्हिजन द्यावं लागतं. जेवढे जास्तीत जास्त रिव्हिजन देणार तेवढा जास्तीत जास्त लवकर प्रश्न समजणार, कोणताही येऊ द्या मग. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या करण्यात आली होय? म्हणजे यांच्या ठिकाणी काय आहे, प्रश्नाची थोडी मिस्टेक झालेली आहे की यांचं म्हणणं की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या साली करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. हे आलेले 1998. म्हणजे पर्याय क्रमांक याचं उत्तर राहणार 3. पुढचा प्रश्न, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर हे अभयारण्य म्हणजे सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्नाची लेवल समजून घ्या. हे आहे पर्याय क्रमांक 4 सांगली या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 3 ठाणे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पहिली विचारलं, पाठीमागची पण विचारू शकता. 2011 माहिती आहे. दुसरी जनगणना म्हणजे आता 2011च्या नंतर, तर पहिली जनगणना ही 1872 साली झाली. किती झाली? 1872 साली. महत्वाचं आहे. आता कधी झाली? 2011 पाठीमागची. आता 2011 या ठिकाणी. आता जर विचारलं 2011च्या नंतर कधी होणार होती, नंतर 2011च्या नंतर कधी होणार होती, तर प्रश्नाचं उत्तर पण देता आलं पाहिजे. आणि ती का नाही झाली? कोविडमुळे नाही झाली, माहिती आहे सगळ्यांना. पण कधी होणार होती याच्यावरती प्रश्न येतो भाऊ. महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. तर याच्यावरती दुसरी जनगणना नाही झाली, कोविडमुळे नाही झाली माहिती आहे. पण कधी होणार होती? 20ला का 21ला का 19ला? याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं, तुमचंच नॉलेज वाढणार. पुढचा प्रश्न, 2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरवण्यात आला होता? हा आला होता पर्याय क्रमांक 1 हरिद्वार या ठिकाणी. गांधींच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह टिंब या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती. पर्याय क्रमांक 1 विनायक आपटे. पुढचा प्रश्न,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? प्रथम. प्रथम हे महत्वाचा शब्द, प्रथम, पहिले याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न येते. तर अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? नागपूर येथे. पर्याय क्रमांक 1 नागपूर येथे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? पर्याय क्रमांक 2 प्लासी. पुढचा प्रश्न, महानगरपालिका आयुक्ताने केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो? हे ठिकाणी समजून घ्या प्रश्न. कोणाला असतो? पर्याय क्रमांक 4 राज्य शासन. पुढचा प्रश्न, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आला? हा आला होता दामोदर मोळजो यांना. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेले सरिस्का व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? राजस्थान. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक आत्मकेंद्रितपणा जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 2 एप्रिल, म्हणजे 1. पर्याय क्रमांक 1. जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय बैठक 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय बैठक ही संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 2030 पर्यंत सरकारी विभागामध्ये 100% इलेक्ट्रिक वाहने म्हणजे काय EVS समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असेल? पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश. म्हणजे 100% इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य असणार. आयर्न मॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही? शब्द पकडला या ठिकाणी का म्हटले ते नाही. तर मग नाहीचा शब्द पकडला ना तुम्ही तर खाली यायचं नाही पाहायचं. तर धावणे हा आयर्न मॅन मध्ये येतो, हा पण येतो, हा पण येतो. सायकल चालवणे, पोहणे, धावणे, फक्त त्याच्यामध्ये गोळाफेक येत नाही, गोळाफेक येत नाही. विम्बल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरीत अंतिम विजयी कोण ठरले? पर्याय क्रमांक 1 नोवाक जोकोविच. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड-19 या विषाणूच्या किती लाटा आलेल्या होत्या? PYQA प्रश्नाची लेवल समजून घ्या. या ठिकाणी लक्षात असेल तर ठीक आहे, नसेल तर या ठिकाणी माहिती करून घ्या. 2 लाटा. पुढचा प्रश्न, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 काबूल. पुढचा प्रश्न, शिवडी न्हावा शेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? शिवडी न्हावा शेवा. मुंबई व नवी मुंबई. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोरोनासाठी कोणती लस नाही? या ठिकाणी का म्हटले कोरोनासाठी लस नाही? कोणती नाही? आता कोविड आलता तेव्हा काय चाललं होतं? कोविशिल्ड माहिती आहे, ही म्हणजे काय कोरोनाची लस आहे. कोवॅक्सिन माहिती आहे, माहिती आहे. पर्याय क्रमांक 4 लस नाही. कोणती मग? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडून वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? एकदम बेसिक प्रश्न. पर्याय क्रमांक 4 शिरा. पुढचा प्रश्न, चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? कोण? चिकनगुनिया माहिती आहे? हां, एडिस इजिप्ती डास. पुढचा प्रश्न, राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे?
पर्याय क्रमांक 3, राजाच्या गोष्टीची नाविन्य वाटत नाही. मराठी म्हटलं ना पैकीच्या पैकीच आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते? पर्याय क्रमांक 1, नाशिक. औरंगाबाद. आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक, भरपूर जण खुलताबादला देणार टिक करून, दौलताबादला देणार टिक करून. तर याचं योग्य उत्तर ते नाहीये. याचं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, म्हैसमाळ. पुढचा प्रश्न, C60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 2, वीरभोग्या वसुंधरा. पुढचा प्रश्न, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? बेसिक प्रश्न आहे. किती वर्षापासून चालू आहे? शाळापासून चालू आहे. किती लागतो? 365 दिवस. लिहायची गरज आहे नाही मास्तर. चला पुढचा प्रश्न, 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला? 21चं घेण्याचं कारण असं आहे की प्रश्नाची लेवल समजून घ्या, कशा लेवलचे प्रश्न विचारता म्हणजे तुम्हाला समजून जाणार. येतंय लक्षात? आठवतंय? पर्याय क्रमांक 1, गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? गंधासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस. पर्याय क्रमांक 1, वल्कनायझेशन. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? इनपुट आउटपुट डिव्हाइस. एकदम बेसिक. पुढचा प्रश्न, मनसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? लक्षात राहू दे, नागपूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हावा शेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते? पर्याय क्रमांक 2, रायगड. पुढचा प्रश्न, इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स गांधीयन एरा हे पुस्तक कोणी लिहिले? ज्योतिमणी आणि जी बालन यांनी. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहिले काय म्हटले पहा, पहिले ऑस्कर पुरस्कार कधी प्रदान करण्यात आले? तर हे कधी प्रदान करण्यात आले होते? आठवतंय? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक सी, 1929 साली. पुढचा प्रश्न, बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. या ठिकाणी समजून घ्या. मास्तर टाकलाच नाही 1 नंबर, टाकून देतो बाबा या ठिकाणी 1 नंबर घे. चला, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. आठवतंय? आलं उत्तर? शब्बाश. पर्याय क्रमांक 4, आसाम या राज्यात. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? सुंदरबन वेटलँड. पर्याय क्रमांक ए. अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? हे सुरू केले होते पर्याय क्रमांक 1, मौलाना आझाद यांनी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच फास्टर या नावाचे सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे? पर्याय क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातीनिहाय व आर्थिक आधारावर जनगणना करण्यात आली? ही करण्यात आली होती. अर्धे जण तर महाराष्ट्राकडे जाणार, कारण महाराष्ट्रामध्ये परीक्षा देतोय मराठीत भाऊ. असं नसतं, घाबरायचं नाही. थोडं नॉलेज राहू द्यायचं, बेस पक्का राहू द्यायचा आणि त्या ठिकाणी चुपचाप बरोबर उत्तर द्यायचं. डायरेक्ट महाराष्ट्राकडे जायचं, पण विचार करायचा महाराष्ट्र उत्तर राहणार आहे का नाही राहणार आहे. तर या ठिकाणी राहणार आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँक ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आरबीआय माहिती आहे, भारतीय रिझर्व्ह बँक ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ही झाली होती 1 एप्रिल 1935. पुढचा प्रश्न, जागतिक आनंद अहवाल क्रमवारी 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
अपडेटेड प्रश्न आहे. 126व्या क्रमांकावर. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर हे शहर टिंबटिंब दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. 52. किती दरवाजे आहे? 52. औरंगाबादच्या ठिकाणी समजून घ्या. किंवा असाही प्रश्न येतो, किती दरवाजे आहेत औरंगाबादच्या ठिकाणी? आता छत्रपती संभाजीनगर येईल परीक्षेला. किती आहे? 52. पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर कमेंट्स करायची. जर तुम्हाला PDF लागत असेल, PDF नोट्स लागत असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि महत्त्वाचं, कोणतीही शंका असेल प्रश्नाबद्दल किंवा कोणत्याही विषयाबद्दल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ठिकाणी मेसेज करा. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्नसंचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.